हे लोणच्याचे साहित्य आहे. हे काय आहे? ही मोहरी आहे, मोहरीची डाळ आहे. हे लवंग आहे, ही मिरी आहे, ही घरची हळद आहे, ही मेथी आहे दळलेली, हे तिखट आहे, ही सुंठ आहे, हे मीठ आहे, हे बडीशेप आहे आणि हा गूळ आहे. गूळ आहे साहित्य, लोणच्याचं साहित्य. हा मसाला आपल्याला सर्व तळून घ्यायचा आहे. सर्व मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे. आधी मोहरी तळायची, मोहरीची डाळ आणि मग त्या लवंगा, नंतर मिरी, नंतर मिरची, सुंठ आणि मेथ्या आणि हळद. आता मी सुरुवात करते, मी तळायला सुरुवात करते. याला एकदम हलवायला लागतं. हे सर्व साहित्य कडकडीत गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. मग ह्या साहित्यामध्ये आपण सुरुवातीला हळद पावडर 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे, तसेच मेथी पावडर 2 चमचे, सुंठ 1 चमचा, तसेच 4 चमचे बारीक केलेली मोहरी आणि 10 मिरी आणि 10 लवंग या प्रमाणात सर्व साहित्य तळून घ्यायचे आहे. ते मीठ कळते, त्याच्यामुळे आवाज येतो. मीठ पण करून घ्यावं लागतं तरी. हो, मीठ पण करून घ्यावं लागतं. तळलेलं मीठ मिक्स करते. छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्वांना. बघा आता त्याचा वास वा मस्तच.
हा गूळ पण मी तळून घेतलेला आहे. हा. आणि गूळ पण तळून घेतलेला आहे. तो तेलामुळे घट्ट झालेला आहे. तेलामुळे तो घट्ट झालेला आहे. आता मी त्याला खोडते. गुळाने चव येते. गुळाने लोणच्याला चव येते. मस्त आंबट गोड चव ना. स्माईल का नाही छान इकडे बघून खुर्ता आता घेतला. सर्व काही मिक्स केलेलं आहे. 5 किलो कैऱ्या आहेत. 5 किलो कैऱ्यांचं साहित्य 3 पावशर मीठ, पावशर डाळ मोहरीची केलेली आहे आणि थोडीशी लवंग, मिरी, एक 10 मिरी आणि 10 लवंगे घेतले आपण. हो, आणि सुंठ 1 चमचा घेतली. पोह्याचा 1 चमचा सुंठ पावडर घेतली आणि 2 चमचे मिरची पावडर, लाल मिरची पावडर घेतली 2 चमचे. आणि हळद पण दळलेली ते 4 चमचे, म्हणजे छटाक हळद आहे. 1 छटाक हळद आहे. 5 किलोला 1 छटाक हळद आहे. आणि आत्ता मला खूप छान वास सुटलेला आहे या लोणच्याला. गूळ अगदी चवीपुरता आहे. आता आपण पूर्वी तुम्ही पाहिलंय मागच्या व्हिडिओत की मसाला आपण सगळा तळून घेतला होता. तळून घेतलेला मसाला आता आपण थंड होऊ द्यायचा आहे. आणि थंड झालेल्या मसाल्यात अशा पद्धतीने कैरीचे केलेले आपण का छोटे छोटे नारळ ते आपण मिक्स करायचे आणि भू करायचे. एक तासाने आपण ही बरणीत भरू शकतो नंतर. हो नाही? हो. आता आपली प्रिया आजी याच्यात बेडेकर लोणचं मसाला टाकणार आहे. हो, बेडेकर लोणचं मसाल्याने लोणचं अगदी टेस्टी बनतं आणि लोणचं फार काळ देखील टिकतं. हो हो, बरोबर आहे दीदी. वा वा, बेडेकर लोणचं मसाल्याचा रंग किती छान आहे. हो, खरं बोलतेस. त्यात तसं स्टीलच्या डब्यात भरते आणि 2-3 दिवसांनी मग बरणीत भरून ठेवायचं. लोणचं फारच सुंदर झालेलं आहे. बहुतेक ही आईनेच केलं असावं, म्हणजे आमच्या मंडळीने केलं असावं असं मला वाटतं. एकंदरीत पाहता लोणच्याची चव अतिशय सुंदर झालेली. मसाला भरपूर वापरलेला आहे. लोणच्याबद्दल काय सांगू शकता बाबा तुम्ही? अजून लहानपणापासून आतापर्यंत लोणचं खाल्लंय? आतापर्यंत इतकं सुपर लोणचं चाललेच नव्हतं, पण लहानपणापासून म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आमच्या मंडळीने फार सुंदर लोणचं तयार केलेलं आहे. आणि हे बहुतेक त्याच्या आईची कला आहे असं मला वाटतं. वा वा, फारच सुंदर झालं. आईच्या हातच्या लोणच्याची तर चवच मस्त आहे.